6 खासदारांच्या बंडखोरीनंतर सचिन अहिर यांनी सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का दिला। आता हे थोडं की काय, त्यातच ठाकरेंचे वरळीतील शिलेदार सुनील शिंदे यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे। आता सुनील शिंदे सुद्धा ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे सुनील शिंदे पक्ष नेतृत्वाबद्दल नेमकं काय म्हणाले पाहूया, त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट। आमच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। माझ्या पक्षप्रमुखांबद्दल खूप आदर आहे। मी एवढं सांगतो, आत्मपरीक्षण करणं, आत्मचिंतन करणं हे त्यांनीही करावं पाहिजे। आता आमचं ऐकू नका, तुम्ही त्यांचं तरी ऐका। सुनील शिंदे स्वतः म्हणतायत, सुनील शिंदेजींना पण सांगतो, नका राहू उद्या तिकडे, काय फायदा नाही आहे तिकडे राहू। ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेलं फुटीचं ग्रहण काही केल्या सुटताना दिसत नाहीये। एकनाथ शिंदे यांनी 2022ला केलेल्या बंडानंतर 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंचा पक्ष काहीसा सावरतोय असं वाटत असतानाच 6 खासदार ठाकरेंच्या पक्षातून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले। या फुटीर 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दौरा करत फुटीर खासदारांचा समाचार घेतला। मात्र ठाकरेंचा हा दौरा संपण्याला 24 तास उलटत नाही, तोच ठाकरेंचे शिलेदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का दिला। सचिन अहिर यांनी ठाकरेंचा पक्ष सोडत शिंदेंच्या शिवसेनेतून थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज दाखल केला। मात्र त्याच वेळी चर्चा सुरू झाली आहे ते ठाकरेंचे वरळीतील दुसरे शिलेदार आणि विधान परिषदेवरील आमदार सुनील शिंदे यांच्या विधानाची। लोक पक्ष सोडून का जातात या संदर्भात पक्षानं आत्मचिंतन करावं असं विधान करत सुनील शिंदे यांनी ठाकरेंना घरचा आहेर दिला। याच वरळीमध्ये मी 2014ला याच सचिन अहिरांचा पराभव करून निवडून आलेला होतो आणि याच वरळीमध्ये मी माननीय आदित्य साहेबांच्या बरोबर त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मी कार्यरत होतो। त्याच्यामुळे वरळी ही शिवसेनेची आहे, ही वरळी व्यक्तीची होऊ शकत नाही। आता ज्या असे अनेक आमच्याकडे चेहरे आहेत शिवसेनेमध्ये की जे त्यांच्याकडे शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे असे कोण आले गेले याच्याबद्दल मला तरी विशेष काही वाटत नाही किंवा वरळीतल्याही शिवसैनिकांना विशेष वाटत नाही। काय म्हटलं, आमच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। माझ्या पक्षप्रमुखांबद्दल खूप आदर आहे, मी असं बोलणारच नाही त्यांच्याबद्दल। मला आमच्या काही लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांना कोणाला किती महत्त्व द्यायचं या संदर्भात मी बोललो। सुनील शिंदेंनी केलेल्या विधानानंतर शिंदे पिता पुत्रांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे। एवढे लोक सोडून जात आहेत याचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर आमचं ऐकू नका, मात्र सुनील शिंदेंचं तरी ऐका असा टोला श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंना लगावलाय। दुसऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा शिव्यांची आता शिवसेना जाऊन आली 6 मतदारसंघामध्ये, बरोबर। त्यांचं वेलकम सचिन अहिर यांनी आज केलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे मी एवढं सांगतो, आत्मपरीक्षण करणं, आत्मचिंतन करणं हे त्यांनीही करावं पाहिजे। हे आता सुनील शिंदेच बोलतायत, याचा अर्थ खरंच करायला पाहिजे। आता आमचं ऐकू नका, तुम्ही त्यांचं तरी ऐका। सुनील शिंदे स्वतः म्हणतायत, तर स्वतः त्यांचा आमदार आता सांगताय, त्यांचं तरी ऐका। दरम्यान सुनील शिंदे यांच्या विधानानंतर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सुनील शिंदे यांना थेट भाजपात येण्याची ऑफरच देऊन टाकली आहे। आता सचिन अहिरेजींसारखा ज्येष्ठ माणूस जातो, लहान माणूस नाही। कामगार क्षेत्रामध्ये, वरळीमध्ये ह्याला 4 शाखा प्रमुखांची तरी नाव माहिती आहे काय? आमच्या पेंग्विनला माहिती आहे का? नाही माहिती। हे सगळे मेहनत करणारे सचिन अहिर आणि सुनील शिंदेजी आहेत। सुनील शिंदेजींना पण सांगतो, नका राहू उद्या तिकडे, काय फायदा नाही आहे तिकडे राहू। उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होत 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली। 2022 मध्ये शिंदेंनी बंड केलं तेव्हाही असंच कारण देण्यात आलं होतं। सचिन अहिर यांनी अद्याप काही कारण सांगितलं नसलं तरी ठाकरेंचे शिलेदार सुनील शिंदे यांची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे आणि सुनील शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनाही आयता मुद्दा मिळालाय। शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपनेही ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।